आपल्या 1.5 ते 2 वर्षाच्या बाळासाठी खिचडी बनवण्यासाठी तुम्हाला ज्या काही भाज्या घरामध्ये अवेलेबल असेल त्या सगळ्या भाज्या तुम्ही टाकू शकता. मी इथे कांदा घेतला आहे, फरसबी घेतली, थोडंसं गाजर घेतलेत, पोटॅटो घेतलेले आहेत, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. मुगाची डाळ आणि तांदूळ आपण घेतलेले आहेत. ते मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आता आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी दोन्ही टाकले आणि मग ते तडतडल्यानंतर थोडा कांदा लालसर होईपर्यंत आपण त्याच्यामध्ये भाजलेला आहे. आपल्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि छानपैकी स्वच्छ भाज्या धुवून तुम्ही तेलामध्ये टाका आणि छान असं परतून घ्या. त्यानंतर मी त्याच्यावर थोडीशी हळद टाकलेली आहे. हळद पण आपण त्या भाज्यांमध्ये छान मिक्स करून घेतली. जे आपण तांदूळ आणि मुगाचं मिश्रण घेतलं होतं, म्हणजे दोन्ही तांदूळ आणि मूग मिक्स करून घेतलेले, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते तुम्ही त्या भाज्यांमध्ये ॲड करा. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला जेवढं वाटेल किंवा तुम्हाला आवश्यक वाटेल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी मिक्स करू शकता. म्हणजे मला आता इथे मी जरा जास्त पाणी घालणार आहे, कारण की मी ते स्मॅशरने स्मॅश करून माझ्या बाळाला देणार आहे. म्हणजे दीड वर्षाच्या पुढच्या बाळांना आपण देणार आहोत, म्हणून आपण ते जास्त पाणी घालणार आहोत. आता थोडासा भात थोडा शिजल्यानंतर, म्हणजेच आपली खिचडी जी आहे ती थोडी शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत. ती ॲड करून झाल्यानंतर आता मी माझ्याकडे जे स्मॅशर आहे त्या स्मॅशरने छानपैकी आपल्या जे भाज्या आहेत त्या सगळ्या स्मॅश करून घेणार आहे. याने काय होईल, आपल्या जे बाळ आहे त्या बाळाला खाण्यासाठी व्यवस्थित, म्हणजेच चावायला, कारण त्यांना आता थोडेसेच दात आलेले असतात त्यामुळे त्यांना चावायला मदत होते आणि आपल्या भाज्या पण छानपैकी स्मॅश होतात आणि बाळाला पचायलाही मदत मिळते. अशा प्रकारे आपली खिचडी आता तयार झालेली आहे. तुम्ही या खिचडीमध्ये साजूक तूप देखील टाकू शकता. ते लहान मुलांसाठी खूप अगदी